भगवंताच्या कथा सांगतायत, रामायणाचे पाठ सांगतायत आणि तिकडे आमचे शिवाजी राजा आपल्या आईच्या शेजारी बसून ऐकताय. काय काय ऐकताय? कीर्तन ऐकताय, प्रवचन ऐकताय. आताची कोरोना लावून द्या बरं कीर्तन तुम्ही टीव्ही वरती. नाचू कीर्तनाचे रंगी 5 मिनिटं बसले तर आई शपथ. कारण त्यांना हे सगळं डाऊन मार्केट वाटतं. मुळातच मराठी भाषा त्यांना डाऊन मार्केट वाटायला लागली. याला कारणीभूत आपणच आहोत. आपण त्यांना संस्कृतीचे धडे घेत नाही. आपण त्यांना काय शिकवतो माहितीये? बाळा, याला गवळ म्हणतात, याला बदक म्हणतात. आपण असं नाही शिकवत त्यांना. आपण त्यांना म्हणतो, बेटा, we call this a lotus and that's called duck. What do you call it? पोरग म्हणते duck. ही परिस्थिती. ज्याला तुम्ही आंध्र भाषेचं सगळं ज्ञान देताय त्याला मराठी पण कल्पे बोलत गाव. पण जिजामातेने तसं केलं नाही. फारसी भाषा प्रचलित होती तेव्हा. कुठली भाषा? फारसी. रोजच्या व्यवहार. जिजाबाईंनी त्यांना मराठीचं आणि संस्कृतीचं ज्ञान द्यावं, संस्कृत भाषेचं ज्ञान द्यावं म्हणून मंदिरात केलं. आणि तिथे पाठ पडला जातोय की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. या देशाचा उद्धार करण्यासाठी, साधू सज्जनांचं रक्षण करण्यासाठी जेव्हा जेव्हा पाप वाढेल धरतीवर तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेणार. शिवबा ऐकताय. आणि त्या सगळ्या एकंदरीत चित्राचं वर्णन शाहीर आपल्या या काव्यात करताना म्हणताय, जिजाबाईच्या जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बघ कथा कीर्तन.
जातीत वाढून तिला पतंग पेरून जातीत वाढून तिला पतंग पेरून करा एकत्र सर्वांना करा एकत्र सर्वांना त्यावर जोखड फेकून जिजामाता सांगतायत जाती जातीत वाटवून ठेवलेले आपण एकत्र राहत होतो शिवबा 12 बलुतेदार होते प्रत्येक गावात प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होतं हे परकीय आले आणि आम्हाला सांगितलं तू चांभार आहेस तू मांग आहेस तू मार आहेस तू मराठा आहेस तू क्षत्रिय आहेस तू ब्राह्मण आहेस नाही आपण सगळे हिंदू आहोत आपली सगळ्यांची आई एकच आहे सगळ्यांचं देव एकच आहे त्यांना आपल्या जातीत भांडण लावून या लोकांनी आपला फायदा करून घेतला शिवबा या सगळ्यांना तुम्ही एकत्र करा या कामगारांना या शेतकऱ्यांना या मजुरांची तुम्ही बोट बांधा आणि स्वराज्याची स्थापना करा आज आपण मुलांना कुठल्या गोष्टी शिकवतो त्याच्यावरती त्याचं भविष्य काळ अवलंबून आहे तुम्ही जर त्याला असं वेध लावले की बाळा तुला इथे एमटेक करायचंय आणि परदेशात जाऊन नोकरी करायची म्हणजे मग तुम्ही वाटच बघत बसणार आहे आयुष्यभर पोराची कारण पोरग तिकडे जाते लग्न करते तिथंच जागा घेते तिथंच राहते तुम्ही बसा इकडे हरी हरी करत आणि पोराची वाट बघत आपण त्यांना ही गोष्ट सांगण्यात कमी पडतो म्हणून ब्रेन ड्रेन कॉन्सेप्ट चाललेला आहे संकल्पना काय इथं राहायचं इथं शिकायचं इथलं खायचं आणि दुसऱ्याच्या घरात जाऊन नोकरी करायची त्याचं घर भरायचं आपलं टॅलेंट आपली बुद्धिमत्ता दुसऱ्यांच्यासाठी नाही जिजामाता सांगतायत श्रीरामाने जसं वानरांना एकत्र केलं जंगलातील सगळ्या प्राण्यांना आदिवासी लोकांना घेऊन मोठ बांधली सीतेचं रक्षण करण्यासाठी लंकेवर चालून गेला स्वारी केली शिवा त्या रामाचे तुम्ही वंशज आहात कृष्णाने सर्वांची मोठ बांधली त्या यदुवंशी यादवकालीन घराण्यातून जाधव उत्पन्न झाले आणि त्या जाधवांचा तुम्ही अंश आहात शिवा तुम्हाला सुद्धा हेच करायचं आपण शिवरायांना आदर्श मानतो शिवरायांची आदर्शाची स्थानं ही होती आणि मग सगळं प्रवचन ऐकतात आणि ते बोबडं बोलणारं बुवा काय बोलतोय रामकृष्णाचं आख्यान शिवबा ठेवतो ध्यान रामकृष्णाचं आख्यान शिवबा ठेवतो ध्यान बाळ प्रेरित होऊन मन बोबड स्वरात बाळ प्रेरित होऊन मन बोबड स्वरात अजून स्पष्ट बोलता येत नाही पण आमच्या जिजाबाईंनी त्यांना शब्द शिकवला काय हिंदवी स्वराज्य शिवा हिंदवी स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं शिवा सगळ्यांचं एकी करायची महाराष्ट्राला या गुलामगिरीतून सोडवायचंय हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची शिवा बाळ प्रेरित झालंय आणि ते बोबड बोलणारं बाळ काय म्हणते महाराष्ट्रात स्वराज्य थापीन महाराज म्हणतात तुकाराम महाराज की पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेते राष्ट्राचा विचार करणारी पिढी आमच्या या मातीने घडवलेली आहे समर्पणाची आणि बलिदानाची भावना आम्हाला आमच्या मातीने शिकवली आहे
त्या मातीने शिकवली, म्हणूनच जिजा मातेने सुद्धा तीच भावना शिवरायांमध्ये रुजवली. आणि म्हणून बोबड बोलणारा पोरग काय म्हणतोय, महाराष्ट्रात स्वराज्य थापिन. हे का शक्य झालं? कारण आमच्या जिजामातेने संस्कार केले. जिजामाता त्यांना असं म्हटलं नाही, शिवबा इथे छान तुम्ही लढाईचं शिक्षण घ्या, आपण कुठल्या तरी वेगळ्या देशात जाऊ आणि तिथे आपलं राज्य निर्माण करू, असं बोलले का? आपल्या इथे कसं म्हणतात, काय ठेवलं इकडे, गटर झाले सगळं भारत, इथं शिकायचं आपलं मस्तपैकी, बाहेर युएसला वगैरे जायचं, सेटल होऊन जायचं तिकडे, मस्तपैकी 15-20 लाखाची नोकरी बघायची. पोरं जाते तिकडे, तुम्ही राहता इकडे आणि तुम्ही वाट बघताय कधी येते. आपण मुलांना जे शिकवू तेच मुलं शिकणार. म्हणून जिजामातेचा आदर्श घेताना महिला वर्गाची जबाबदारी आहे. शिवाजी महाराज घराघरात जन्माला आलेच पाहिजे, पण त्या अगोदर घराघरात जन्माला आल्या पाहिजेत आमच्या राजमाता जिजाऊ मासाहेब. याच्यासाठी कारण जिजा हाती पाण्याची गोळी जी राष्ट्राचा उद्धार केली. मुलाला काय बनवायचं हे आई पहिला ठरवते. ती ज्या प्रकारे बाळकडू पाजणार त्याच प्रकारे तो मुलगा त्याचं भविष्य साकारणार. शिवबा असं म्हणताय, महाराष्ट्रात स्वराज्य स्थापीन, महाराष्ट्रात स्वराज्य स्थापीन. ऐकतो बाळ शिव बघ कथा निघते, ऐकतो बाळ शिव बघ कथा निघते, ऐकतो बाळ शिव बघ कथा निघते. शेवटचं कडवं इतिहासात नाही, ते आजच्या काळात आहे. शाहीर म्हणतात, देशसेवेचे संस्कार नसत नसत वाहू दे, देशसेवेचे संस्कार नसत नसत वाहू दे. शिवतत्वाची ही ज्वाला, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे. म्हणजे श्रीकांत, म्हणजे श्रीकांत देवाला मिळवून, म्हणजे श्रीकांत देवाला मिळवून. ऐकतो पण शिव बघ कथा निघते, ऐकतो पण शिव बघ कथा निघते, ऐकतो पण शिव बघ कथा निघते. संघटनेच्या देवतेची उपासना करतोय आणि ज्याने संघटना बांधली असं शिवरायांचा बोवडा ऐकतोय. तुमचा आणि माझा सूर एक झाला पाहिजे. आपण सुराने एकत्र आलो तर मनाने एकत्र, एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी इथवर आलोय धायरीवर, बरोबर ना? तर मग माझ्यासोबत एक कडवं तुम्ही सोबत गायचंय, टाळ्या वाजवून छान ताला टाळ्या वाजवायच्या, अजिबात लाजायचं नाही. बया मला कोणी बघितलं तर, ज्यांना बघायचं त्यांना बघू दे. सूर बरोबर लागेल, सूर लागेल ती पुढची गोष्ट. सुरात मिसळून सूर गायचंय एवढं फक्त ध्यानात ठेवूया. ओके. जिजाबाईच्या जिजाबाईच्या जोरा, जिजाबाईच्या. एक मिनिट दुसरं गाणं सांगतो. कुठलं? दुसरं गाणं सांगू. ते गाणं जर मी म्हटलं तर तुम्ही मला माराल.
कुणीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी मनावर हे सगळ्यांना पाठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी लगेच काय की नाही मग हे गायला का हे गायला काय शिवरायांच्या गाण्यात नाचवत ना शिवरायांचं गाणं गावलं ना त्याच्यात नाच कसली मगाशी तुम्ही आरती म्हणत होते त्याच्यामध्ये बाकीचं सगळं सोडून जय देव एवढं जोरात म्हटलं जाणार आम्ही वर ऐकत होतो मग किमान ते ऐकतो मला शिवबाबा एवढं तरी एकत्र जोरात म्हणूया ओके जिजाबाईच्या जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी ऐकतो बाळ शिवबाबा शौर्य ठेवीले कारण लढती मराठे मैदानी अन्न मजेत सुलतान यांची चाकरी यांची चाकरी